नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, मी आज खिचे पापड केले. किती छान फुलतायत. कढई पण कमी पडते, इतके छान हे पापड फुलतायत. तांदूळ दळून आणण्यापासून तर पापड तळेपर्यंत अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला ही रेसिपी मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर हे बघा, किती छान असे हे पापड फुलतात. खायला पण इतके छान लागतात. एकदम तोंडात टाकताच विरघळतात आणि एकदम म्हणजे गावरान पद्धतीने सांगायचं म्हटलं तर पोंग्यासारखेच हे पापड एकदम लागतात. तर चला, अधिक वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. तर हे पापड बनवण्यासाठी ना आपण रेशनच्या तांदळाचा वापर करणार आहे. तर बघा, किती ठिसूर आहे. तर रेशनच्या तांदळाचा वापर करणार आहे आपण हे पापड बनवण्यासाठी. तर रेशनचा तांदूळ पण आहे ना, जुना तांदूळ घ्यायचा आहे आणि एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काही काडी कचरं घाण वगैरे पावडर वगैरे लावलेली असते ना, ती उपणून काढायची, धूळ चाळून काढायचे, स्वच्छ करायचे हे तांदूळ. तर हे तांदूळ आहे ना स्वच्छ करायचे, पण पाण्यामध्ये घालायचे नाही, म्हणजे पाणी वगैरे लावायचं नाही. यांना कोरडेच दळून आणायचे गिरणीतून. तर हे बघा, अशा पद्धतीने याची पावडर होती. तर 1 किलो तांदूळ घेतले होते. तर कुकरचे 2 डबे पीठ भरलं आहे त्याचं. तर आता आहे ना मी ते पापड करण्याची सुरुवात करते. तर हे 1 डबा तांदळाचं पीठ आहे आणि तांदूळ अजिबात मी धुतलेले नाही आहे आणि भिजत पण टाकलेले नाही आहे, कोरडे दळलेले आहे. त्यासाठी इथं तीळ घेतली आहे 2 चमचे, मीठ घेतलं आहे 2 चमचे, पापड खारे 1 चमचा घेतला आहे. हे सर्व आपल्याला पीठ पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि इथं आहे ना डिंक आहे, तो भिजून घेतला आहे मी, पाणी केलं आहे डिंकाचं. तर याला आपल्याला ना तांदळाच्या पापडांना अजिबात तेल लावायचं नाही आहे. तर तेल लावलं ना तर खौट होतात ते पापड. त्यामुळे ना आता आपल्याला हे पापडाला साठी ना तर डिंकाचं पाणी वापरायचं आहे. तेलाऐवजी डिंकाचं पाणी जर वापरलं ना तर अजिबात खौट होती नाही, वर्षभर छान असे टिकतात आपले पापड आणि फुलतात खूप छान. तर आता चला, चूल पण पेटून घेतली. सुरुवातीला पातेलं ठेवतीये आणि आता आपण ज्या डब्याने पीठ घेतलंय ना त्या डब्याने ना पाणी मोजून घेणार आहे. पाणी पण आणलंय मी इथं बादलीमध्ये. तर आता ह्याच डब्याने पाणी मोजून घेते. तर बघा, 1 डबा पाणी घेतलंय. पाणी ना पिठाचा डबा होता त्यामुळं पाणी सफेद दिसतंय. तर बघा, हे दुसरं पाणी, 2 डबे पाणी लागतं 1 डबा पिठाला. तर थोडंसं वरतून टाकते मी, तसं पाणी टाकलंय मी, म्हणजे 2 ग्लास पाणी घेतलंय वरतून. आता या पाण्याला आहे ना चांगलं उकळी येऊ देऊ आणि झाकण ठेवून देते. तर आता उकळी येऊसर थांबायचं आहे. तर उकळी आली आता, तर ताट काढून घेते मी. त्याच्यानंतर आहे ना आता आपल्याला उकळीमध्ये तीळ टाकायची 2 चमचे, 1 चमचा पापड खार घेतलाय तो टाकायचा आहे आणि मीठ घेतलंय 2 चमचे, ते टाकायचं आहे. तर 1 किलो पिठासाठी टाकते मी आणि मीठ आहे ना थोडं कमीच टाकायचं आहे. नंतर आहे ना खारटपणा येतो पापडांना, त्यामुळे ना अगोदरच टाकताना मीठ थोडं कमी टाकायचं. आणि असले तरी चालतील, पण खारट झाले ना नंतर खाल्ल्या जात नाही ते. त्यानंतर पीठ टाकून आहे ना लाटण्याने चांगलं खिशी घेतली, घोटून घेतले चांगलं, गठुळ्या होऊ द्यायच्या नाही आहे. तर थोड्या वेळ लाटण्याने घोटून घेतलं. त्यानंतर आहे ना मोठा पळीचा चमचा आहे माझ्याकडं, त्याने घोटून घेतलं, म्हणजे ज्या गठुळ्या झाल्या असतील ना त्या पण मोडून जातील. आणि 5-1 मिनटं आहे ना चांगलं असं घोटून घेतलं ना तर गठुळ्या मोडून जात्या. तर बघा, लाटण्याने काढून घेतलंय आता लाटणं मी, आणि त्यानंतर ह्या मोठ्या चमच्याने ना घोटून घेणार आहे. तर मग गठुळ्या आहे ना मोडून जातील. यानंतर आहे ना झाकण ठेवून आहे ना 5-1 मिनटं आहे ना आपल्याला चांगलं वाफू द्यायचं. 15 मिनटं वाफून घेऊ चांगलं. तर चांगलं पीठ वाफलं कसं समजायचं, तर थोडंसं पीठ घ्यायचं आहे हातामध्ये आणि पिठाची ना गोळी करायची. ती जर हाताला चिटकली नाही ना तर आपलं पीठ आहे ना हे शिजलं समजायचं. तर छान असे पापड वळतात मग त्यांनी. तर थोडं थोडं पीठ आहे ना काढून घ्यायचं आहे. मी 2च चमचे पीठ काढलंय. 1 कॅरी बॅग घेतली, त्या कॅरी बॅगमध्ये हाताला आहे ना चटके बसतात, त्यामुळे आहे ना कॅरी बॅगमध्ये काढून आणि बाकीचं पीठ असंच आरावरती ना झाकून ठेवलं म्हणजे गरम राहील ते. आणि बघा, अशा पद्धतीने ना आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे. चांगलं मळून घेतलं का त्यामधल्या ज्या गठुळ्या असतात ना त्या फुटून जातात आणि प्लेन पीठ होतं, मस्त पीठ होतं.
हे बघा अशा पद्धतीने घ्यायचा. तुम्हाला जर हाताला चटके बसत असतील ना तर तांबे घेतला ना तरी चालेल. त्यानंतर आहे ना हे डिंकाचं पाणी वापरायचं. ते डिंकाचं पाणी ना हाताला लावायचं आणि त्यानंतर आपण डिंकाचं पाणी लावलं ना तर मग पापड चिटकत नाही आणि म्हणजे छान होतो बघ, असं फुगतो पण छान. तर बघा अशा गोळ्या करायची. बघा अजिबात हाताला चिटकत नाही, बघितलं ना. तर आता आहे ना ह्या पिठाचे असे गोळे करून घेते मी. तर असंच आहे ना डिंकाचं पाणी लावून आहे ना आपण लाट्या करून घ्यायच्या आहे. जेवढं पिशवीमध्ये मी कागदामध्ये जेवढं पीठ घेतलं होतं ना सुरुवातीला तेवढ्याच्या लाट्या करून घेते आणि नंतर मग तुम्हाला आहे ना मशीनमध्ये पापड करून दाखवते. हे पापड आहे ना पोळपाट लाटण्यावर पण येता करता, पण माझ्याकडं मशीन होतं ना त्यामुळं मग मी मशीननीच केले. आणि प्रत्येक वेळेस आहे ना आपण थोडं थोडं डिंकाचं पाणी लावायचं आणि आपण आता जे कागद घेणार आहे ना पापड करण्यासाठी त्याला पण डिंकाचं पाणी लावून घ्यायचं आहे, तेलाचा वापर नाही करायचा. तर हे बघा अशा पद्धतीने आहे ना आता मी सर्व लाट्या करून घेतले. तर आता आहे ना मशीनमध्ये मी तुम्हाला पापड करून दाखवते. तर सुरुवातीला आहे ना डिंकाचं पाणी लावून घेते कागदांना. तर हे बघा कागदांना आहे ना डिंकाचं पाणी लावून घेणार आहे, म्हणजे कागदावर ते आपण पापड केला का सहज सहज हे आपला कागद आहे ना ते पापड आहे ना सॉरी तर तो निघून येतो. तर हे बघा अशा पद्धतीने ही मशीन आहे ना सर्वांकडेच असतात त्यामुळं काही टेन्शन नाही. कारण पोळपाटावर आहे ना जास्त वेळ लागतो. जर थोडंसं जाड वाटलं ना आपल्याला तर डबल करायचं. आणि गरम गरम पीठ राहतं ना त्यामुळं पापड पण गरम गरम आहे ना पटपट होतात. हे बघा अशा पद्धतीनं एवढा मोठा पापड झाला आहे. वाळून तो छोटाच होतो पण असा मोठा दिसतो. तर चला अशा प्रकारे ना आता सर्व पापड आहे ना मी करून घेते. तर बघा मस्त असा पापड झाला आहे पातळ. मला माझी मुलगी जोडी आहे, दीदी जोडी आहे माझ्या मदतीला इथं मला पापड करू लागायला. बघा आता मी तुम्हाला यांना टाकून दाखवते. तर बघा जेवढे पापड मी केले ना तेवढे टाकून दाखवते तुम्हाला. इथं खाटेवरती ना एक साडी अंथरली आहे त्यावरती मी पापड टाकते. वारं पण खूप सुटले आता. तर बघा अशा पद्धतीनं पटपट पापड आपला निघून जातो आणि कागदाला अजिबात चिटकत नाही आणि खूप सुंदर असा पापड पडतो इतक्यात. हे बघा किती इतक्यात पापड पडतात ना त्यामुळे ना डिंकाचं पाणी वापरा तुम्ही त्याला ऐवजी. खूप छान चमक पण खूप येते पापडांना. तर अशा पद्धतीने ना आम्ही आता सर्व पापड आहे ना करून घेतो आणि खूप सोपे पापड आहे हे. अजिबात तेल म्हणजे सॉरी आपल्याला ना तांदूळ भिजवायचे नाही आहे किंवा भिजत टाकायचे नाही आहे, धुयायचे नाही आहे आणि असेच कोरडे साफ करून आपल्याला तांदूळ आहे ना दळून आणायचे. बघा किती छान पापड होतात आणि अजिबात मुळात म्हणजे ना पापड अजिबात चिरले नाही किंवा उरले नाही. काही वेळेस काय होतं तर खिशी कच्ची राहिली ना तर पापड उलतात चिरतात, तर असा काहीच प्रकार झाला नाही. तर बघा एवढे पापड केले आम्ही. बघा आमचे एवढे पापड करून झाले. आता संध्याकाळपर्यंत आहे ना यांना चांगलं वाळून देऊ, त्यानंतर परत तुम्हाला दाखवू आम्ही कसे पापड झाले आमचे ते. आणि चला आता. तर हे बघा संध्याकाळची वेळ आहे, आता मस्त असे पापड झाले. काढून घेते मी एका टोकरीमध्ये ना भरून घेते. सर्व पापड वाळले चांगले आणि अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की हे पापड करून बघा. तुम्हाला पण खूप सोपे जाईल ही रेसिपी करायला, अजिबात अवघड नाही आहे. तर हे पापड आहे ना हे बघा अजिबात तुटले नाही आहे. खूप छान असे पांढरे शुभ्र पापड झाले आणि 1 किलोमध्ये ना एवढी पूर्ण टोकरी भरली. तर बघा एवढी पूर्ण टोकरी 1 किलोमध्ये भरली आहे ही. तर आता मी तुम्हाला आहे ना हे पापड तळून दाखवते. कढई पण कमी पडेल इतकी मोठा पापड फुलतो हा. खूप छान होते ते खिची पापड. तर बघा तेल पण तापायला ठेवलं आहे, बघितलं ना किती छान असे पापड फुलताय आपले तळताय आणि खायला बी एकदम टेस्टी आणि एकदम पोंग्यासारखेच लागताय. तोंडात टाकताच विरघळत आहे. तर नक्की हे पापड करून बघा आणि रेसिपी कशी झाली तेही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि ना ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा. पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.